रजत, आपण जागतिक प्रश्नांबद्दल किंवा राष्ट्रीय प्रश्नांबद्दल बोलतोय की ज्याचे बडगे निघालेत, मग दहशतवाद असेल किंवा टॅरिफ असेल, पण नागपूरकरांचा विचार केला तर त्यांच्या समोरच्या सध्याच्या समस्या काय आहेत, त्यांच्या समोरच्या सध्याच्या अडचणी काय आहेत, ज्या मारबतने दूर कराव्यात असं त्यांना वाटतं? नक्कीच जेव्हा मिरवणूक हळूहळू रंगात येईल आणि बळगे एक एक करून समोर येऊ लागतील तेव्हा नागपूरच्या स्थानिक प्रश्नांवरचेही बळगे आपल्याला पाहायला मिळेल। यंदा महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे, त्यामुळे नक्कीच कुठलं तरी संघटन किंवा कुठलं तरी तरुणांचा एखादा समूह या महापालिकेच्या कारभारासंदर्भातही बळगे काढतील किंवा ते प्रश्न जे आहेत ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे नक्कीच जरी नागपूरमध्ये वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरून या मिरवणुकीमध्ये मुद्दे मांडले जातात, स्थानिक प्रश्नांनाही हात लावला जातो आणि त्यामुळे नक्कीच महानगरपालिका असेल किंवा नागपूर शहरातील जे प्रश्न असतील त्या संदर्भातील बडगे किंवा त्या संदर्भातील काही संदेश या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। रजत, जेव्हा काळी आणि पिवळी मारबत समोरासमोर येते तेव्हा नेमकं काय होतं, तो सोहळा काय असतो? थोड्या वेळानंतरच पिवळी मारबत सुद्धा नेहरू चौकापर्यंत पोहोचेल। पिवळ्या मारबतीचा जो अग्रभाग आहे मिरवणुकीचा तो आता नेहरू चौक समोरच्या रोडवर दिसायला लागलेला आहे, त्यामुळे दोन्ही मारबत पुढील काही मिनिटांमध्ये या ठिकाणी एकत्रित येतील अशी शक्यता आहे। जेव्हा काळी आणि पिवळी मारबत परंपरेनुसार नेहरू चौकाजवळ येतात तेव्हा असं म्हटलं जातं की दोन्ही मारबतींचा एकमेकांचं दर्शन घडवलं जातं आणि त्याच अनुषंगाने त्याच भावनेने दोन्ही मारबतीचे जे आयोजक आहे, दोन्ही जे मोठे मारबतीचे पुतळे आहे ते एकमेकाच्या अवतीभोवती फिरवतात। म्हणजे लोकांची भावना आहे, श्रद्धा आहे की दोन्ही मारबत एकमेकींचं दर्शन घेतात, एकमेकींची प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यानंतर ती एकत्रित मिरवणूक पुढे जाईल। त्यामुळे ज्या ठिकाणी नेहरू चौकावर आपण आहोत त्या ठिकाणी थोड्या वेळानंतर जेव्हा एकत्रीकरण होईल तेव्हा एक वेगळा विहंगम दृश्य महाराष्ट्राच्या परंपरेचा आपल्याला पाहायला मिळेल। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही एक बडगा पाहत आहेत, तो बडगा या ठिकाणी आलेला आहे आणि तो बडगा हळूहळू मिरवणुकीमध्ये पुढे नेला जात आहे। थोड्या वेळानंतरच पिवळ्या मारबतीची मिरवणूकही या ठिकाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे। रजत, आपण जर पाहिलं तर जी काळी मारबत आहे तिचं स्वरूप काहीसं उग्र आहे आणि जर पिवळी मारबतीचं स्वरूप आपण पाहिलं तर ती काहीशी शांत दिसतेय, तर या दोन रूपांमध्ये हे फरक असण्यामागचं काही कारण आहे का? त्याचा असा फरक असण्यामागचं कारण तर निश्चितपणे नाही, मात्र परंपरेनुसार काळी मारबत जी आहे ती 1881 मध्ये तत्कालीन बाकाबाई जिने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती तिचा निषेध करण्यासाठी ती सुरू करण्यात आलेली होती आणि इंग्रजांच्या विरोधात ती सुरू झालेली होती। त्यामुळे कदाचित तो उग्र स्वरूप आपल्याला एक चित्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला पिवळी मारबत जी तेली समाजाकडून सुरू करण्यात आलेली होती त्याची परंपरा ती इंग्रजांविरोधात लोकांना विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात एकत्रित आणण्यासाठी होती, त्यामुळे कदाचित लोकांना एकत्रित आणण्यासाठी सुरू झालेली परंपरा होती। त्यामुळे चित्र स्वरूपात आपण जेव्हा पाहतो तर तुलनेने तो सौम्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे रजत, या मिरवणुकी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती।